राम राम. सर्व हरगुरु भक्तांना स्वानंदाचा राम राम. आज पावन प्रसंग महायोग आणि त्या योगाचा उत्तरार्ध, ज्या योगाला अक्षय तृतीया म्हणतात. जीवमात्रांचं कल्याण व्हावं, त्याच्यात विशेष करून मनुष्याचं, देवतांचं किंवा ज्याची श्रद्धा आणि विवेक जागा आहे त्याचं कल्याण व्हावं, यासाठी हा भगवंतानं महायोग परमहितार्थ केलेला असतो. राम. आज या अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि पुनश्च एक वेळ प्रातस्मरणीय सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. नारायण. तर पहिल्यांदा हे बघू की अक्षय तृतीया म्हणजे काय. तर ह्याला एक घटिका म्हणतात योगाची. ठीक आहे ना. थोडाच वेळ आपण अर्धा तास 40 मिनटं झाली की सांग बंद करू. थोड्याच वेळात भरपूर माहिती देतो. ह्याला एक घटिका योग म्हणतात. घटिका काय? जन्माची एक घटिका आहे, मृत्यूची घटिका आहे आणि त्याच्यामध्ये 16 संस्काराच्या विशेष घटिका असतात. जसं खेडेगावातली जुनी लोक म्हणायची, काय त्याची घटका भरली का, नाही का, घटिका. तर ही शुभ फळ देते आणि अशुभ फळ देते. दोन्ही फळाचा करता जीव आहे, परंतु पराधीन असल्यामुळं तो शुभ फळाचं स्वतःकडे घेतो आणि अशुभ फळाचं ईश्वर, काळ, कर्म, मित्र, नाती यांच्यावर टाकतो. चलो, पण हे शुभकर्माचं फळ असं आहे की आजच्या दिवशी केलेलं ध्यान, दान, जप, स्नान, तीर्थ, व्रत हे विशेष अक्षय फळ देणारे आहेत. पण हे भगवंताला पुन्हा अर्पण करायचं असतं. ह्याचं आपण स्वतः इच्छित संकल्पित करून मग हे करायचं नसतं, निसंकल्प होऊन करायचं असतं. तर अक्षय तृतीया म्हणजे ज्या आजच्या दिवशीचं हे फळ कधी अविनाशी आहे आणि प्रसंगावधान आपल्याला हे भगवंत त्याचा वापर करून उत्तम गतीला आपल्याला पाठवतो. तर त्यानुसार मोठमोठ्या महापुरुषांच्या जीवनात बी अशा काहीतरी या तिथीचं विशेष महत्त्व आलेलं आहे, देवतांचं आलेलं आहे, पौराणिकदृष्ट्या बी याचं विशेष महत्त्व आहे. तर त्यानुसार श्लोकवर बघूया. जय जय. पण पुनश्च एक वेळ असं लक्षात ठेवा की हा एक घटिका योग आहे. या योगावर पूर्वी भरपूर काही असं म्हणजे तपस्या आधीन जाऊन काहीतरी करायची प्रबळ इच्छा व्हायची. पण जसं 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 असं वरची अवस्था गती प्राप्त होते त्यावेळेस असं वाटतं नाही, भगवंताच्या कृपेने आता जे काय व्हायचं ते होते. आणि मग शेवटी सहज अवस्थेकडे हा जीव, या जीवाला भगवंत घेऊन जातो. सहज अवस्था म्हणजे काय? जसं प्राण आपण घेत नाही आणि प्राण आपण सोडत नाही, पापणे आपण बंद करत नाही आणि पापणे आपण उघडत नाही, झोप आपण ओढून आणत नाही आणि आपण होऊन जागं होत नाही. हे जसं सहज आहे, अन्न आपण खातो पण पचन आपण करत नाही, हे जसं सहज आहे, तसं भगवंतावर जो शरणागत होऊन सोपवतो त्याचं पुढचं जीवन सहज जीवन होतं. ठीक आहे ना. आपण प्रयत्न करतोय संकल्पित होऊन, मी असं करणार आहे, मी असं करणार नाही, हे संकल्पित जीवन आहे. पण शरणागत जीवन जे आहे ते आजच्या तिथीला जर भगवंताला कोणी शरण गेला म्हणजे भगवंताचा झाला. जसं आता तो अनुग्रह घेऊन आलास, आजच्या दिवशी जर भगवंताचा झाला तर हा इथून पुढचं आयुष्य भगवंत आपलं पाहतो. पण आपण असं त्याला शरण जायचं असतं म्हणजे संपलं, माझे प्रयत्न संपले. हा पुरुषार्थ आहे पण प्रयत्न संपले. पुरुषार्थ मी करणार बस, पण प्रयत्न संपले माझे. त्याचं सर्व म्हणजे योगक्षेमापासून ते जन्ममृत्यूपर्यंत, मोक्षापासून ते त्याला उत्तम गतीपर्यंत भगवंत ते सर्व पाहत असतो. किंवा भगवंताच्या रूपात साक्षात संतच त्याचं वहन करतो. असं म्हणून अष्टावक्र गीतेचा 18वा अध्याय आहे आणि 18व्या अध्यायातला श्लोक असा आहे. जय जय नारायण. 18व्या अध्यायातला श्लोक असा आहे
नहीं सर्व परित्याग, नहीं सर्व परित्यागम अंतरेण सुखी भवेत. बस एवढाच एक श्लोक आहे. आणि त्याच्या पुढं नास्ते भावा स्वभावानाम भावाभाव विभाव नाम. श्लोक असा म्हणतो की मृत्यू लोकात आपण येताना अशांत होऊन आलो होतो, म्हणून जन्माला आल्या आल्या रडायला लागलो, किंवा कळायला लागल्यावर शोधायला लागलो. मिळे ना तर हक्क दाखवायला लागलो. अगदीच नाही, चोरी करायला लागलो. मग हा जीव मूळ कुठून आला होता? भगवंत म्हटले ममय अंश, हे माझाच अंश होता. इच्छा झाली आणि खाली आला. बरं मग इच्छा का झाली? अरे मला बी इच्छा झाली होती, भगवंत म्हणतो. एकट्याला काय मिळणार, आणि आपणच बहु व्हावं. एकोहम एकटा होतो, बहुश्याम एकटं होतो, कर्मच नव्हतं. अनेक व्हावं, अनेक रूपात झाला. कुठल्या कुठल्या रूपात झाला? 84 लाख योनीमध्ये झाला. त्यातली एक योनी त्याला असं वाटलं की मला जाणणारा कोणी असेल का, म्हणून आपली निर्मिती झाली. आपणच भगवंताला जाणू शकतो किंवा मानू शकतो, पशु नाही. पण आपल्यात सुद्धा पुन्हा 2 भाग पडले आहेत, आस्तिक आणि नास्तिक. अच्छा, जतन भगवंत दोघांचे करतो. मूळ गोष्ट भगवंत म्हणतो मी जसा शांत स्वरूप आहे, तू सुद्धा शांत स्वरूपातूनच आलेला आहे. म्हणून खा पी दे घे भोग जे काय करायचे ते षड्रिपूच्या द्वारा कर, पंचेंद्रियाच्या द्वारा कर, कर्मेंद्रियाच्या द्वारा कर. पण ह्या पाचीच्या पाची तन्मात्रा भोगल्यानंतर, म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध, हे जे भोगल्यानंतर सुद्धा शेवटी पाहिजे काय तुला? तर शांती. हे गप्प, मला गप झोपू देत. पाहिजे काय? शांती. कशी पाहिजे? हक्काची पाहिजे. हे आता सगळेजण गप्प बसा बरं का, असं म्हणून शांती नको. स्वयंभू उद्गम शांती मला पाहिजे, ज्या शांतीमध्ये मी स्वतःत रमलेला असलो पाहिजे. असा विषय नीट समजून आपण घेऊ थोडासा 40 मिनिटात. अशी शांती. आता आपण 2 ठिकाणी पाहिलं. गोठ्यात पवित्र जागा तरी बी नाही. हवं तर आपण सगळी घरी बसलो असलो तरी नाही. तिथून त्या बंगल्यापाशी आलो तरी बी नाही. इथं काहीच नाही, पण शांती आहे. हे भूमीचं नाही का, श्रीधरस्वामी म्हणतात, हे त्या करुणाकराची कृपा म्हणतात. हे त्या भूमीचं मार्दव आहे, त्या भूमीचा आर्जव आहे की इथं या ना, मग तिथं करण्यापेक्षा. ठीक आहे ना. हा वृक्ष सुद्धा आपल्यासारखा कधीतरी मनुष्य होता, शास्त्र म्हणतंय. पण त्याने आपली वासना प्रकट केली, त्याचं रूपांतर यात आलं, नाही का. आता शास्त्र म्हणतं, आता सोसा ऊन वारा. श्लोक म्हणतो की आपण मूळचे शांत स्वरूप आहोत. त्याची भूक वाढलेली असते, आणि ती भूक भागवण्यासाठी भगवंत असे 3.5 मुहूर्ताचे वेगवेगळे मुहूर्त तयार करतो. त्याला घटिका म्हणतात. आजच्या दिवशी केलेलं तुम्हाला फार उच्च कोटीला घेऊन जातं, आणि त्याची गोडी लागली की पुन्हा त्याच वेळेस तेच करायला मागतो, नाही का. संध्याकाळ झाली की प्रत्येकाला आपल्या आपल्या सवयीप्रमाणे जातो का नाही मनुष्य कुठं, हे त्यावेळेस तेच करतो. ती घटिका आहे. श्लोक म्हणतो यश बोधोदय आहे, खूप शांत स्वरूप आपलं आहे. त्या शांत स्वरूपात कोणाचं ऐकणं, कोणाशी बोलणं, संकल्पात जाणं आणि विकल्पात जाणं दोन्ही सुद्धा आवडत नाही. कुणी प्रिय व्यक्ती जरी उशाला बडबडत बसली, हे गप ना, आणि कुणी अप्रिय असली तर मग आम्ही विचारूच नका. अशा शांत स्वरूपामध्ये त्याला संकल्प आणि विकल्प हेही नको असते. म्हणून हे मूळच विश्व शांत आहे. त्याला वासना आणि इच्छावानाने अशांत केलं, नाही का. जसं सुवर्णाला देवताचं आभूषण म्हणतात, देवतांचं,
ते मनुष्याला वासना झाली, मला सोनं असावं, माझ्याकडे सोनं असावं, नाही का. मग आता हे कोणीकडे गेलं? इच्छा झाली, तिचं रूपांतर वासनेत झालं, हा अशांत झाला तो अशांत. आता पुन्हा शांतीसाठी कुठं? महाबळेश्वर, स्वित्झर्लंड, कुठे जिथं लोक सांगतील, काश्मीर, कुठेतरी जातोय. पण ती क्षणिक शांती झाली, तीही शांती नाही, गेल्यामुळं पुन्हा अशांत. जय जय. असा माझा भक्त संकल्प विकल्प रहित आत्मशांती रूपानं ज्या वेळेस तो स्वयंप्रकाशाला प्राप्त होतो, प्रकाश स्वरूपाला प्राप्त होतो, त्या सुखरूपतेला प्राप्त होतो, त्यावेळेस मी त्याची योग्यता बघून माझ्याकडे असलेल्या ज्ञानासाठी मी त्याला निवडतो. नाही का. आता तू फक्त कुठून कुठून गेला आणि तिथं जाऊन अनुग्रहित झाला, मी त्याला निवडतो. तस्मै सुखैक रूपाय. आणि त्याला कुठलं सुख पाहिजे मी त्याच्या आत जाऊन अगोदर बघतो, मीच त्याचं मन होतो. त्याला नेमकं काय पाहिजे? तुला समर्थांचा पाहिजे, तुला श्रीधरांचा पाहिजे? मी त्याचं मन होतो आणि त्याची चाहूल घेतो. भगवंत म्हणते, प्रिय व्यक्तीचा, प्रिय वस्तूचा, प्रिय पदार्थाचा केवळ संग पुरेसा असतो, केवळ संग. तसं मृत्यूलोकात मला प्राप्त केलेल्याचा केवळ एक संग जरी तुम्हाला मिळाला तर तुम्हाला मी मिळाल्या जमा आहे, मी परमात्मा मिळाल्या जमा आहे. एक संतांचा संग पुरेसा असतो. संघातून जर काही अपेक्षित झालं तर पुन्हा शांती येते. संघातून पुन्हा जर काय पाहिजे असेल तर अशांती निर्माण होते. हे पहा, भगवान परशुराम केवढे मोठे तपस्वी होते. साक्षात भगवान म्हणते त्यांना. माता रेणुका ना आईचं नाव, हां, आणि वडिलांचं नाव जमदग्नी. मागे कथा सांगितली होती मी त्यांची. तर एवढे तपस्वी पुरुष आणि तपस्येच्या गोडीनं असा कुठे एकांत मिळेल का? म्हणून मृत्यूलोकात आले. तो आजचा दिवस आहे. मृत्यूलोकात आले तपस्येसाठी. प्रत्येक महापुरुषाला जसा खरा चिकाटीचा साधक असेल तर त्याला साधनेशिवाय राहत नाही. साधकाचा सतशिष्य झाला असेल तर तपस्येशिवाय राहत नाही. अच्छा. आणि सिद्ध पुरुष असेल तर त्याला समाधीशिवाय राहत नाही. तो बोलता बोलता आपल्याकडे बघता बघता समाधीस्थ असतो, कळत बी नाही. इतकं त्यांना व्यसन जडलेलं असतं त्या तिघांनाही. जसं दुलोडीच्या माणसाला कसं व्यसन असतं, नाही मिळाली तर मोकळ्या बाटलीचं तरी वास घेईलच. जे हे एक तिघांचं असं व्यसन आहे महापुरुषांचं. ठीक आहे. साधक, सतशिष्य आणि सिद्धपुरुष, ह्या तिघांचा असं एक स्वभाव झालेला असतो. परशुरामाला सुद्धा असं वाटलं की मी त्या शांतीला प्राप्त व्हावं जी शांती परमात्म्यात आहे. ठीक आहे. आणि मग अशा शांतीला प्राप्त होण्यासाठी त्याला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान असावं लागतं. जसं तर मला आपण कुठं जायचं ही वाट माहीत होती, वाटेचं ज्ञान होतं, पण जागेचं ज्ञान नव्हतं. जागा त्यानं निवडून दिली, वाट आपण निवडली, नाही का. म्हणून महापुरुषांचं मत, तू वाटेवर ये, एकदा चालायला लाग. तू एक पाऊल चाल, मी 999 पावलं चालतो. मग पहा, परशुरामानं हे स्थान आवडलं. हे मूळचं शांती स्थान आहे, पण त्याला अशांत केलं हे वासना इच्छावाल्याने. आणि मग जीवाला जीव पण आलं की ह्याला मृत्यू लोकात रूपांतर करावं लागलं. फार स्वार्थी झाली तेव्हा ह्याला तपस्वेच्या जागेला मृत्यू लोक मानून भगवंताला सांगावं लागलं. अन्यथा ही विश्रांती तपस्थली आहे. पडाव म्हणतो ना आपण,
पडाव हा एक सराय पडाव होता कबीरांच्या भाषेत. पण इथे इच्छाधाऱ्यांना मग मृत्यू दाखवावा लागला की यासाठी मरशील तर मृत्यूच आहे, त्यासाठी मरशील मृत्यूच आहे, म्हणून प्रत्येकजण कशासाठी तरी पण मरतोयच. अच्छा, पुढे चला. असा एक ज्याला आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा बोध झाला की नाही त्याच्याबद्दल काय सांगू. तस्मय सुखेक रूप आहे. त्याच्या सुखाची काय रूप आहेत. त्याच्या सुखाचं एक रूप आहे. स्वप्नाप्रमाणे हे सगळं खोटं वाटतं आणि आत्मस्वरूपच खरं वाटतं. हे सगळं थोतंड आहे, मायावी आहे, काल्पनिक आहे, तात्पुरता आहे, अशांत आहे. एवढंच काय, मनोनिर्मित आहे. हा कसलं आहे? हां, मनोनिर्मित आहे. मनाला वाटलं, संकल्पित आणलं आणि त्याला कृतीनं तयार करून पुढं घेतलं. हे सगळं मनोनिर्मित आहे. शास्त्र म्हणतं पुढं, असं जर तुमच्या मनामध्ये ते स्थिरावलं की नाही की तुम्हाला सुद्धा आत्मस्वरूपाची गोडी लागेल. आणि शेवटी प्रत्येक साधू संत महात्मा तपस्वी योगी हे त्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठीच या सत्यसंगाचा आश्रय घेतात. आता मूळ विषयावर. नाही सर्व परित्याग अंतर्मतेन सुखी भवेत. बरं, अशा प्रकारचं जसं मग सांगितलं भगवान परशुरामांचा इथं आज प्राकट्याचा दिवस. मग त्यांच्या स्मरणानं सुद्धा ते शांतीसाठी आले होते पण त्यांना अशांत केलं नाही का. मग 21 वेळा त्यांनी ते आपल्याला माहिती आहे क्षत्रियांचा नाश केला. पण ब्राह्मण कुटुंब तेवढंच काय, शास्त्र म्हणतं की कर्तव्य दुःखी कर्तव्यजन्य जे जीव आहेत की माझं हे कर्तव्य मला केलं पाहिजे, तुमच्यासारखं करून आम्हाला जमत नाही, आम्हाला ते केलं पाहिजे, आम्हाला ते खाल्लं पाहिजे, तुमच्यासारखं ते त्यागून आम्हाला जमत नाही, असे हे कर्तव्यजन्य दुःखरूपी हे सूर्याच्या अग्नीनं जसं मनुष्य असा जळतो की नाही तसं हे मनाच्या अग्नीनं आज जळत असते. नाही ते आम्हाला केलं पाहिजे. रात्रंदिवस होत काय नसतं पण करत जळत मात्र असतात. त्याप्रमाणे तपस्व्याचं मन जसं कर्तव्यानं संसाराचं मन वासनावानांचं मन जळत असतं तसं तपस्व्यांचं मन ह्या अशा घटिकेनं जळत असतं. मनाचा नाश होतो, मनाचा विलय होतो, मनाचं उन्मन होतं आजच्या दिवशी. म्हणून आजच्या दिवशी मौन, ध्यान, एकांत. तुम्ही कुणी नसता तर मी वेगळ्याच वाटेनं आलो असतो, कुठेतरी एकटा शांत परमस्थितीत बस. पण मला काहीतरी निमित्त पाहिजे ना बाहेर पडायला. मग ती हे गाय आहे. काका कुठे गेले? गायकडं. गाय कुठं आहे? काकांच्याकडं. आणि दोघं कुठं आहेत? माहीत नाही. परशुरामांची चौकशी केली. परशुराम कुठे आहेत? म्हणजे तपस्याला गेलेत. कुठे? या वाटेने गेलेत. ती वाट कुठे जाते? मृत्यू लोकाकडे. अरे बापरे, नको. मृत्यू लोकात येण्यासाठी मोठे मोठे देवता सुद्धा नको म्हणतात. ठीक आहे ना. काय माहित ही आपल्याला खरी वाटेल, ती खरी वाटेल, हा खरा वाटेल, हे खरं वाटेल आणि अडकून जाईल. हा म्हणजे देह, ती म्हणजे देह, तो म्हणजे देह. हे सगळं जर खरं वाटू लागलं तर गुंतेल. म्हणून मोठमोठ्या ऋषीमुनींनी तिथे नकार दिलाय. भगवंताबरोबर बी नको. पण पुनश्च जर आपल्या मूळ स्वरूपात यायचं असेल तर ती आजची घटिका अक्षय तृतीया. म्हणून आजच्या दिवशीचं दान जर तुम्ही काही आपल्याला आज काय दान करायचं, नका काही दान करू. आज एक 10 माळा करताय, 11 माळा करताय, 20 माळा करताय, आज वाढवून करा. नका खाऊ संध्याकाळी, काय हरकत नाही. वाढीव जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढा पण प्रसन्नतेनं माळा करा आणि त्या तुम्ही गुरूंच्या चरणी अर्पण करा. आता याचं काय करायचं ते तुम्ही बघा. ह्या भगवंताला अर्पण करा. तुमचा जो ईश्वर आहे, भगवंत आहे तुमच्यासाठी, त्याला अर्पण करा. महाराज तुम्ही काय करायचं ते करा. मी अज्ञानी अनाथ आहे, मला काही कळत नाही. विशेष ही नाही, दीन आहे, दरिद्र आहे, मला काय कळत नाही. तुम्ही काय करायचं ते करा बस. बदल्यात ह्याच्या मला काही नको. म्हणून किंवा
विश्व सुखाच्यासाठी दान करा. किंवा आज गाईला मुठभर जरी आज दिलं तरी म्हणजे ती देवतांची विशेषता आपल्याबद्दल प्रकटते. राम श्लोक काय म्हणतो, अशा अनुभूतीनं गोड हृदय केलेल्या आत्मस्वरूपी पुरुषांना आमचा नमस्कार आहे म्हणतात. म्हणजे आपल्याला जर हे आवडत असेल तर त्यांनी ऋषीमुनीने आपल्याला सुद्धा नमस्कार घातला आहे. अशा प्रियतेचे जीवात्मा या मृत्यूलोकात असतील, ठीक आहे ना, आली पाणी घे, अशा स्वरूपाचे जीवात्मा असतील तर त्यांना माझा नमस्कार आहे. बघा काय कमाल आहे. जय जय. मग इथं काय ताब्यात लागतं? ताब्यात काय लागतं इथं? ताब्यात मन लागतं. मन कसं ताब्यात येईल? तर मनाचा आणि प्राणाचा जवळचा संबंध आहे. प्राण बंद करा, मन उड्या मारत राहतं आणि पुन्हा माकडासारखं ते गप्प राहतं. म्हणून प्रत्येक साधकाला, प्रत्येक पोचलेल्या पुरुषांनी सांगितले, पहिले 10-11 प्राणायाम कर, म्हणजे प्राण ताब्यात राहतील. प्राण ताब्यात राहिलं, मन ताब्यात राहील. आणि त्यातून बी मन ताब्यात नसेल तर ते मन प्रकृतीचं आहे, त्याचा विचार करू नको. त्याला जिकडे जायचं तिकडे जाऊ देत. जसं शहाणीबाई आपल्या मुलाला काम करत असताना अडवायचा प्रयत्न करते, त्यातून नाही अडवलं सोडून देते, ते कंटाळून शेवटी आईपाशी येतं. ह्या मनाचं तसंच आहे. शास्त्र महापुरुष म्हणतात, अशा आत्मस्वरूपाला आमचे दंडवत प्रणाम आहेत. कुणाला? ज्याने आपल्या मनाला उन्मन केलेलं आहे, किंवा ज्याने आपल्या मनाला प्रकृतीमध्ये सोडून दिलेलं आहे आणि आपण मात्र स्वतः आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेले आहेत. मनाला प्रकृतीमध्ये सोडून दिलेलं आहे. तिचं आहे ना हे मन. हां, हे घे तुझं मन तुझ्यापाशी, मी माझ्या स्वरूपामध्ये स्थिर आहे. कळतंय का? हां. तर सगळ्या तऱ्हेची किंवा तऱ्हेतऱ्हेची अगदी संपत्ती जरी मिळवली तरी फार फार करून काय करेल? भोग घेल आणि पाट्या लावेल, माझा बंगला, माझी हे, एवढंच ना. श्लोक म्हणतो पुढं, पण नाही सर्व परित्यागम अंतरेन सुखी भवेत. मग मला सांग, हे कमवण्यात तुला सुख मिळालं का हे त्यागण्यात सुख मिळालं? आणि ही त्यागाबद्दलची जर वासना तुझ्यामध्ये स्थिरावली तर सुखासाठी तुला वेगळं काय करायचं नाही. बघा किती सुंदर आहे. सुखासाठी तुला वेगळं काय, गरजेपुरता जग आणि कार्य झालं की निघ. अरे राम, केले ना असं महापुरुषांनी, गरजेपुरताच. माऊली किती गरजेपुरतं 21 वर्ष थांबले, प्रस्थान केलं. तुकोबा गरजेपुरतं थांबले, प्रस्थान केलं. रामतीर्थ गरजेपुरतं थांबलं, देह टाकून गेलं. किंवा श्लोक म्हणतो, किंवा या देहापासून असा बाजूला हो जसं शेंगदाणा नाही पोलकट, त्याचं टरपल आहे की नाही, हे जसं. किंवा आकाश आणि ढग हे जसे आकाशात 2 आहेत, ठीक नाही, पण दोघांचा कधी संबंध नाही. तसा तू देहातच राहा, पण देहाचा तुझा संबंध नसला पाहिजे, काय हरकत नाही. आपल्याला हे सगळं कळतंय की आपण घरातच आहे, पण घराचा ना आपला काय संबंध नाही. जेव्हा घरपळा भरायची किंवा काय करायचे किंवा झाडायचे लोटाय, तेव्हा घराचं लक्षात येते. आहे घरातच, पण घराचा ना आपला काय त्याचा संबंध नाही. आहे देहातच, पण देहाचा ना आपला काय संबंध नाही. अशा ताकदीला पोचलेले दिव्यात्मे हे तपस्यासाठी आज आरंभ करतात. आजच्या दिवशीचा हा महायोग आहे की नाही. अक्षय तृतीयापासून आपण असा व्रताचा आरंभ घ्यायचा आणि भगवंताच्या कृपेने तो पार करणार. आज मी घेतलेलं व्रत भगवंत 1000 पटीनं मजबूत करणार, 1,00,000 पटीनं मजबूत करणार. म्हणून मोठमोठे तपस्वी आजच्या दिवशी, तर आजच्या दिवशीच त्रेतायुगानं सुद्धा असा आरंभ केला होता. याच दिवशी आज त्रेतायुगाचा आरंभ झाला होता.
म्हणून श्लोक म्हणतो त्याग केल्याशिवाय त्यागात शांती येत नाही. आणि सुरुवात काय होती की अशा शांत अशा आत्मस्वरूपाला आमचे नमस्कार आहेत, जे कशामुळेच हित मृत्यू लोकात अशांत होत नाही. मान अपमान सुख दुःख लाभ हानी पैसा अडका हे ते कशात गुंतलेले नाही. त्यांना माहिती आहे एक क्षणभंगूर आहे, कधी बी जायचंय, कुठून बी जायचंय, कसंही जायचंय, पण जायचंय. म्हणून काय आहे ही अक्षय तृतीया म्हणजे हा घटिका योग आहे. पुन्हा एकदा ह्या घटिका योगालाच या देवतांनी आणखी जीवाच्या इच्छार्थ पवित्र करण्यासाठी, पावन करण्यासाठी विशेष नियोजन केलं. आणि पावित्र जसं आता नाही का गोंधवल्यात आपली आरती संपली की मध्येच आरतीच्या जल टाकायला येतात, हे गुरुतीर्थाचं जल असतं, सांगावर टाकतात आणि आपण नमस्कार घालतो. अरे घरी बी पाणी आहे तोही पाणी टाकतोय, भाव काय झाला? गुरुचरणाचं तीर्थ आहे. मग तिथं शंकरांना ज्यावेळेस जाग आली त्यावेळेस शंकरांना असं वाटलं की मी सुद्धा या पावन क्षणासाठी मी काय करावं. तेव्हा मग जाग आली, सहज असं डोकं मी काय करू म्हणून असं डोकं खाजवलं. शिवजींनी डोकं खाजवलं तर हात लागला वरच्या गंगेला. गंगेला हात लागल्यानंतर पाहिलं की भगवंतानी की अरे ही आहे की डोक्यावर, मग हिला पाठवतो की खाली. गंगेला सांगितलं तू असं कर. फार पवित्र पवित्र महात्मा आलेत मृत्यू लोकात. मृत्यू लोकात गंगा बी हाबकली, बाई मृत्यू लोकात नको का? नाही, हिथं मृत्यू सत्य आहे ना, प्रत्येक जण मृत्यूला सत्य मानतोय की नाही. मग ह्या मृत्यू लोकात नको बाई. ते म्हटले असू दे, माझ्या अधीन राहणार आहेस तू. मग गंगे हर, नर्मदे हर, जटाशंकरे हर, मी हरण करेन ते, तू जा खाली. ते लय जवळ असल्यावर पहिले आडवेड नाही भया नको भया नाही, पाठवलं खाली. आजचा दिवस तो जे खाली यायचा तिचा आजचा दिवस. म्हणून मी तुला काय म्हणलं, ऐकायला फक्त आजचा दिवस सर. ठीक आहे, परशुरामांचा आजचा दिवस खाली यायचा, गंगेचा खाली यायचा, त्रेतायुगाचा आरंभ करायचा आजचा दिवस आहे. किती योग आहे. आणि कधी नव्हत पण आज बसलोय आजचाच. श्लोक म्हणतो पुढं, त्याग केल्याशिवाय तुम्हाला शांती कधीच प्राप्त होणार नाही. पण त्याग केल्यानंतर शांती मिळत असताना त्या त्यागाचा बी त्याग करता आला पाहिजे. मी त्याग केलं म्हणून मिळाला असं नको, मी कष्ट केलं म्हणून मिळालं असं नको. पाठीमागं कृपा बी पहा. समजते ना? त्याग केल्यानंतर एक अहंकार राहतो, त्याचा बी त्याग कर. सोन्या करते का? नक्की म्हणा बस. अशा त्यागाची भूमिका ज्यावेळेस अहंकारही जी होतो तो भगवंताला अतिप्रिय होतो. ठीक आहे ना? साधन करणारा प्रिय होत नाही, लक्षात ठेवा. साधन करणारा प्रिय होत नाही, अहंकार न करणारा लय प्रिय होतो. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही. आपल्याला शांती आवडते, बाकी काही नाही, ते बी अहंकारच आहे. म्हणून सगळ्या साधनेचं सार काय असेल, वशिष्ठ मुनींच्या तपस्येचं सार काय असेल, मला एक मधीच आठवलं म्हणून सांगतो. संन्यास घ्यायच्या पूर्वी हे उडिया बाबा त्यांचं घर गाव ते इलाका सोडल्यानंतर माझ्यासारखं मला बी वशिष्ठांची खूपच मध्ये वेळ लागलं होतं झोपडीत असताना. वशिष्ठ शिवाय काय, तोंडात वशिष्ठच बस अखंड. नमस्काराला वशिष्ठ, उठता करता खाता पिता सगळं वशिष्ठ. आज तागायत मी त्यांना अर्घ तर देतोयच, नमस्कार करतोय, पण ते एक वेळ झालं होतं बस वशिष्ठ. तसं त्यांना ते एक वेळ झालं होतं. शेवटी वशिष्ठांना त्यांची गाठ घ्यावी लागली असं चरित्रात येते. कोणाची? उड्या बाबांची गाठ घ्यावी लागली. नमस्कार केला, म्हटले मी वशिष्ठ म्हणले.
काय झालं सर? काय नाही, डोळे बंद झाले आणि रडायला सुरुवात केली. तसं एकदा कामाख्या देवीचे सुद्धा त्यांना आव्हान करावं असं वाटलं. ठीक आहे, एकदा अन्नपूर्णा देवीची म्हणले एवढं काशीमध्ये एवढं प्रसिद्ध आहे, आणि तिचे बी ती सिद्धी प्राप्त करून घेतली. पुन्हा बघितलं ह्यात काही सार नाही. असा राहायचं. ज्या तत्वात महामुनी खेळतात त्याच तत्वाची गोडी. मग शेवटी संन्यास घेतला. हे मध्येच का सांगितलं तर सगळ्या तऱ्हेची संपत्ती मिळून सुद्धा, सगळं भोगून सुद्धा, त्यागून सुद्धा, भोगून सुद्धा, त्यागून सुद्धा खरी शांती कोणाकडे काय येत नाही, तर त्याला शेवटी त्याची कृपा मिळत नाही. मग त्याच्या कृपेनं जर काय प्राप्त झालं तर ते परिपूर्णत्वाला गेलं. काय झालं? आणि अशासाठी आत दडलेल्या पंचेंद्रियात, ज्ञानेंद्रियात, कर्मेंद्रियात हे कुठं कुठं दडलेल्या वासना आहेत का नाही, त्या आपण बाहेर काढून, जसं गोंदवलेकर महाराज एकदा म्हणले, साप कशाला मारता, नाही पिल्लं कशाला मारता, साप त्याची आई मारून टाका म्हणले, जी अंडी घालते, नाही का? तसं हे मन मारून टाका, कारण ती अंडी घालते नाही, सरपी नाही. हा, आणि मग त्याग कसा करायचा, संकल्प विकल्प शून्य कसं राहायचं, असं असं ज्यावेळेस हे ज्या महापुरुषांनी अनुभवलं त्यांच्याकडून हे शिकण्यासाठी काहीतरी सूत्र लागतं, नाही का? मग त्या सूत्राची रचना करण्यासाठी, जसं आता मृत्यूलोकात इथं अनेक गोष्टी विशेष विशेष मांडल्या जातात, तसं महाभारताची रचना बी विशेष मांडली जाते का नाही? मग कोणी केली? भगवान वेदव्यासाने केली, सूत्रबद्धतेतून, शांती पर्वापासून अगदी मस्तपैकी. सर्व पर्वामध्ये प्रत्येक महापुरुषांना शांती पर्व फार प्रिय झालं. मग त्याची रचना सुद्धा गणेशाला सांगून त्यांनी केली. तो दिवस आजचा दिवस, जय जय, तो बी दिवस आजचाच दिवस. का बरं? त्यागाशिवाय तुमची वासना नाहीशी होणार नाही आणि त्याच्याशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही. कर्तव्यजन्य दुःखरूपी सूर्याच्या ज्वालांनी जसं मन भस्म झाले आहे, त्याला शांतिरूप अमृतधारीच्या वृष्टीशिवाय सुख कसं मिळेल? म्हणजे कुणीतरी तुम्हाला एक अमृताचा वर्षाव करणारा पाहिजे, आणि तो फक्त कोण असेल तर शेवटी गुरु आहे. असं. आणि मग आजच्या दिवसाचं नाव काय? अक्षय तृतीया. मग त्यांच्या कृपेने ज्यावेळेस तुम्हाला ते सुख मिळतं, त्याचा नाश होत नाही कधी, आणि कोणी काढून घेऊ शकत नाही. हे अक्षय सुख मिळतं, अक्षय आनंद मिळतो, अक्षय प्रेम मिळतं, अक्षय शांती मिळते. जसं महाभारतामध्ये पांडवांचं जे सांगितलं होतं की द्रौपदी जेवल्याशिवाय ते पात्र होतं की नाही, त्यांना मिळालं होतं सूर्यदेवाकडून. कुठलं पात्र? अक्षय पात्र, सूर्यदेव त्यांच्याकडून. तर ते पार्वती जेवली की मगच ते द्यायचं बंद होत होतं. म्हणून पार्वती सगळी जीवन गेल्यावर जेवायची. मग त्यांना सुद्धा संकटात आणण्यासाठी दुर्योधनानं दुर्बुद्धी केली आणि कुणाला पाठवलं? दुर्वास ऋषींना. राशीतले जायचं दुर्वासाना दुर्योधनानं पाठवलं, जा असं असं करून या. पण सूर्यदेवता, ज्याला आपण रघुकुल तिलक म्हणतो, नारायण म्हणतो, पांडवांच्या बरोबर ते सत्यप्रिय असल्यामुळे अखंड त्यांच्याबरोबर ते होते. प्रयत्न अनेक केला त्यांना खाली आणण्याचा, पण दिनविशेषाप्रमाणे, तिथी मास विशेषाप्रमाणे, घटिकेप्रमाणे पांडवांना त्यांना सांगितलं होतं, कुठल्याही प्रकारचं संकट असू द्या, हे पात्र तुमचं निवारण करेल. ते पात्र ज्या दिवशी मिळालं तो दिवस जय जय. हुशार विद्यार्थी, झोप गेली म्हणलं, झोप गेली विद्यार्थी हुशार. आजचा दिवस मी आले ऐकायला, ते बी आजचाच दिवस. चला ठीक आहे. श्लोक असा म्हणतो, नाही सर्व परित्यागंतरे म्हणून सुखी भवेत. खरंच सुखी व्हायचे का तुम्हाला? मनाला विचारा, मग तुला खरंच सुखी व्हायचंय का? रात्री मगाशी सुद्धा मी नजर मारली चिंचेखाली,
तर तो सनातन बसलेला दिसला नाही. आता त्याचं माझं काय नातं आहे का? काहीच नाही. तो कुठेतरी आपला बसलेला असतो बस वेडसरपणात. पण उगीच मला तिथं आलं की असं वाटतं कुणास ठाऊक हा जेवलाय का नाही. मी जरा काय आणलं नाही, पण मनात तर भाव काय कुणास ठाऊक जेवलाय का नाही. मागे बी सांगितलं तो कुणाला नमस्कार करत नाही, मला मात्र असं करतो. आणि ज्याला भिकेत जर त्याला काय वस्तू मिळाली असेल तर पहिलं मला दान करतो. पण कुणाच्या आत काय दडलेलं आहे काय सांगता येत नाही. मी त्याच्याकडून गुण असा घेतला की सर्वसंग परित्यागी आहे आणि असा तालीला टेकलेला असतो. खोवा त्याचा मोडलेला आहे, नीट चालता येत नाही, असा टेकलेला असतो. पण एवढ्यात असा येतो ना असा नमस्कार घालतो. म्हणायला तुमच्या दृष्टीत वेडा आणि जगातला तोच एक शान आहे. माझ्यात काहीतरी बघतोय आणि मी त्याच्याकडून काहीतरी शिकतोय की कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना ऊन वारा पाऊस मच्छर त्याच्यामध्ये शांत आहे, अशांत नाही. मी म्हटलं गोट्यात राहित आला, माझं मन धरणी केली आणि बाहेर निघून गेलो. रात्री बी मला वाटतं त्याला भूक लागली असेल, मला यायला उशीर झाला, एक कणीस सोलन त्याला देऊन आलो. ते म्हटलं बस मला. हा जाणीवेचा प्रश्न आहे. आणि घर सुद्धा टिकतं, ते नातं टिकतं ते फक्त जाणीवेमुळं. बस जाणीव नसेल नातं संपलं, घर संपलं. पण असा एक क्षण येतो की जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सुद्धा. याच्याही पलीकडे तुम्हाला जायचं असेल परमशांतीत तर मग सिद्ध पुरुषांचा संघ पाहिजे तुम्हाला. का आतमध्ये प्रत्येकाचा अहंकार कोण आहे? महिषासुरच आहे. एवढ्याशा गोष्टीवर म्हणतो कोण आमचं त्याच नाही पटत होता, तुमच्या भाषेत ब्रेकअप हे का नाही का? आमचं त्यांचं नाही पटत, आपण विचार नाही करत. मोठमोठ्या महापुरुषांनी तपस्या करून आजच्या दिवशी त्या अहंकाराचा वध केलाय. त्याला कथारोपण सांगितलंय मा कुणी दुर्गेनं महिषासुराचा वध केलाय की नाही. तो बी दिवस आजचाच दिवस आहे. म्हणून आजचा दिवस आपल्या अहंकाराचा नाश करण्यासाठी. महिषासूर कोण आहे? अहंकार आहे. मा दुर्गा कोण आहे? गुरूंची शक्ती आहे. त्यांच्या शक्तीकडून हिचा नाश करायचा आहे. म्हणून ही कर्तव्य कर्माची ही कारणं आमच्या पुढे आणून तू दुःखी होऊ नकोस. आणि साधनेचं काहीतरी दाखवून मी सुखी आहे असं सांगू नको. अहंकाराचा नाश करत तरच मी समजेन तू सुखी आहेस, तू आनंदी आहेस, तू प्रेमी आहेस. आणि मनाचा स्वभाव कसा असतो माहिती आहे का? संसारिक मनाचा जो सांभाळून घेतो त्याच्याचपेक्षा लई नाटकं होते. ठीक आहे ना? तू कधीही बघ, कुठेही बघ, जो जितका सांभाळून घेईल त्याच्याच पशी नाटकाचे खेळ होते. आणि जो जितका त्यागी तिथे तमाशा बंद. कारण त्याला माहित आहे इथं डाळ शिजणार नाही. कधीही बघ, जिथे कडक स्थिती येते एकदम, मग कडक लक्ष्मी अवतरित झाली. तो दिवस आजचा दिवस आहे कडक लक्ष्मी जो शास्त्र सांगतो हे कडक लक्ष्मीचा. म्हणून कुणी बघा जुनी माणसं, आमच्या वडिलांचं नको ते लय कडक आहेत, आमच्या नको ती लय कडक लक्ष्मी. हे प्रत्येकानं नीट अक्षय तृतीयेलाच का केले? आजच्या दिवशी नाश नाही याचा. शुभचिंतनाचं शुभ फळ, अशुभ चिंतनाचं अशुभ फळ. मग एखादा म्हणून आज बाटली घेतली, वर्षभर अक्षय बाटली मिळणार का? शुभकर्माबद्दल भगवंत सांगतेत, पुढच्या श्लोकात म्हणतेत, असं जे पात्रवत आहे ते अमृतधारेच्या वृष्टीसारखं आहे. म्हणजे की जसं शेती डोळेवर करून पाहते की ये ना, पण वरचा जो वाहतोय का नाही त्याला सांगितलेलं असतं इथं नाही, निडळमध्ये जाऊन पड. निडळमध्ये नाही, तासभर तिथे थांब, पण पांढरवाडी जाऊन पड. तिथे नाही, मसोडमध्ये जाऊन पड. इकडचा ढग तिकडे जाण्याच्या ऐवजी इकडे येऊन पडतो, इकडचा तिकडे जाऊन पडतो. काय आहे हे संकेत सूत्र आहेत. हा तिथे थांब, विसावा घे, पण पुढे चल. हा मृत्यूलोक तसाच आहे. थांब, ये, खा, पी, भोग, साठव, त्याग आणि पुढे चल. काय कर? त्याग आणि पुढे चल. नाही त्यागलंस तर मृत्यूलोकात पुन्हा फिरून यावं लागेल.
पण योनी हलकी असेल, कारण वासना हलकी आहे. जितकी हलकी वासना तितकी हलकी. सूत्र लक्षात ठेवायचं. म्हणजे वासना बी श्रेष्ठ करा. यायचेच ना कोणाच्या पोटाला तर अंबानीचं नाव घ्यायचं मरताना, मग नाही अदानीचं नाव घ्यायचं. जितकी हलकी वासना तितकी हलकी योनी. तुम्ही शिवी सुद्धा बायका पहिल्या द्यायच्या, हलकट बोडायचं. ऐकली ना सोन्या गावात? जितकी हलकी वासना तितकी हलकी योनी. जितकी उच्च वासना तितकी उच्च योनी. यम यम वापी स्मरण भावम त्याच्यात ते कले. हे शरीर सोडताना म्हणजे झोपी जाताना उच्च कोटीची वासना करा, झोपी जावा. यम यम वापी स्मरण भावम अंतकालेचे मामेव स्मरण. शरीर सोडताना म्हणजे मरताना म्हटलंय, नाही झोपताना सुद्धा. झोप बी एक मरण आहे. झोपताना सुद्धा उच्च कोटीची वासना करा, म्हणजे सात्विक वासना करा, श्रेष्ठ वासना करा की प्रभू येतो ना आज स्वप्नात. इच्छा आहे माझी, बघायचंय तुला कसा दिसतो. एकदाच दर्शन दे, बस, पुन्हा नाही. बस. काय झालं? काल एकानं प्रश्न विचारला प्रेमानंदांना. म्हणले मी देवाला मानत बी नाही, मानतो की नाही मला माहीत नाही, पण त्याचं कारण सांगतो म्हटले. म्हटले बोल. तर मी माझ्या आईचं तोंड बघितलंच नाही, जन्माला आलो नाही, मेली. त्यामुळं मी त्याच्यावर म्हटले माझं वैर आहे. आता त्यांनी ते त्यांच्या परीने सांगितलं, पण वैर बी एक भगवंताशी प्रेम करायचा मार्ग आहे. काय ते लग्न झालेल्या बायांनाच माहीत असतं. काय त्याचं सगळं करतात पण त्याचं तोंड बघत नाहीत, आणि पुढं गेलं का नाही नारायण. वैर बी एक आहे तसं. आता बघा श्लोक म्हणतो की असं जे शांतीरूप अमृतधारा आहे ह्याचा वर्षाव जर तुम्हाला सहन करायचा असेल तर तुम्ही तुमच्या अहंकाराचा खून करा, नाश करा. आणि वशिष्ठाने ते सांगितलं अहंकाराचा नाश हीच परमात्म्याची प्राप्ती. तो कुठं कुठं उभा राहतोय, बिना कारणाचा उभा राहतो आणि तुम्हाला बाजूला करतो चांगल्यांच्यातून, तो जागा होऊन. आहे की नाही? चांगल्यांच्यातून आपल्याला बाजूला करतो. म्हणून मग सांगितलं जिथं तुमची सोशिक वृत्ती तिथे वासना अधिक चाळ करते. म्हणून ह्या मृत्यू लोकात जगण्यासाठी सत्पुरुषांच्या संगानं करणं, केव्हा आयुष्य संपलं तेच कळत नाही. म्हणून तुकोबांनी सुद्धा सांगितलं की गर्भवासाला सगळी भीतेत, मी गर्भात 9 महिने राहीन, पण एका अटीवर संतांचा संग देत असशील तरच गर्भात येणार आहे. नाहीतर एवढ्याशा खोलीत 9 महिने कोंडून घ्यायला कोण शान आहे का? वेळा सुद्धा नको म्हणेल. अंधार कोठडी म्हटलंय त्याला, कृष्णविवर म्हटलंय त्याला. तोंडात विचार करा की 9 महिने त्यात कोंडून घ्यायचे स्वतःला. आणि प्रत्येक जीवाला ही एकच शिक्षा आहे. कुठं मी सकाळी म्हटलं उकडते तर बाथरूमचं दार उघड, म्हटलं नको नैवेद्य बनवायला चाललाय. अरे बाथरूम स्वच्छ आहे, पवित्र आहे, आपण केलं ते पवित्र व्हायला जातोय ना. तिथं घाण कराय नाही, पवित्र व्हायला जातोय. म्हणायला ते पवित्र आहे पण तुमच्या नजरेत ते घाण आहे. का? नैवेद्य बनवतोय, त्याचा वारा इकडे येईल नाही का? तसं महापुरुषापाशी बसून सुद्धा मला जर वासना येत असेल तर मग काहीतरी उघडं ठेवलं पाहिजे जेणेकरून ती घाण निघून जाईल. श्लोक काय म्हणतो बघा, अशा अमृतधारेचा वर्षाव करण्यासाठी महापुरुष जनका हे जग संकल्प मात्र आहे. जसं तुम्ही विचार कराल तसं पुढे प्रकटणार आहे. नाही का? संकल्पच आता जे बी टाकलं तेच उगवणार आहे. जसा संकल्प केलाय त्याचाच आरंभ होणार. प्रसंग सांगतो तुम्हाला. भगवान श्रीकृष्णांची सुदाम्याची जी पहिल्यापासूनची मैत्री होती की नाही, त्या मैत्रीला बी एक कारण होतं, बीज होतं.
ज्यावेळेस लाकडं आणायला गेली होती, वनामध्ये पाऊस पडत होता आणि काहीतरी भूक लागल्यावर तुम्ही खा असं वाटलं, म्हणून ते गुरुमातेनं काय दिलं होतं, चणे दिले होते. हा वर बसला होता, चणे खात होता. कृष्ण खाली होता. हा म्हणतोय की नाही, लय कडकड वाजते, दात वाजतेत, थंडी वाजते. भगवंत म्हटले माझ्याबरोबर राहून हा खोटा बोलतोय. मग संसारान जीवाबरोबर राहून हा काय खरा बोलणार आहे? नाही, आपण साधू संतांच्या बरोबर राहून सुद्धा इतकं निर्मळता व्यक्त होत नाही, तर मग ते सांभाळून घेतील म्हणजे भगवंत. पण तरी बी तुला सांभाळूनच राहावं लागेल, नाही का? त्यांना माहीत आहे ते सांभाळून घेतील. काय दोष आपल्या मनातून काढून टाकतील, परिहार करतील. पण पुढे तुझं काय? शेवटी भगवंत म्हटले असू दे, पोटासाठी खोटं बोलू नको. ठीक आहे ना? पोटासाठी खोटं बोलू नको. नाही म्हटलं देवा खरंच दात वाजते, त्या थंड वाजते त्यामुळे दात वाजतात. आषाढाचा पाऊस आणि गारठा लागतोय म्हणून देवा. नाही नाही असू दे म्हटलं, ठीक आहे. पण एक दिवस असा येईल की माझं प्रेम तुझं या मैत्रीचं खरं आहे की नाही हे तुला कळेल. वियोग झाला नाही का, शिक्षण संपलं त्यांचं सांदीपणी आश्रमातनं, वियोग झाला आणि हा इकडं ब्राह्मण भिक्षुक म्हणून राहिला, तिकडं श्रीकृष्ण मोठा द्वारकेचा राजा झाला. हे नंतर त्याला कळलं, बायकोलाही कळलं. बायको म्हटली जा की इतकी मैत्री आहे तर राजा म्हणून जाऊ नका, मैत्री म्हणून जा. हा गेला, पण नेताना काय नेलं? त्याला अव्वल म्हणते तिकडे ते, तर ते असं ते घेऊन गेले. पण शेवटी मैत्रीच म्हटले मी प्रेम बघतो, पदार्थ बघत नाही. दडवतोयस कशाला? अच्छा, ब्राह्मण कुळातला आहेस, नक्कीच वासना घेऊन आलेला नाहीस. मग पलंगावर बसवला आणि खाली बसून स्वतः काटे काढले पायातले, कारण पायात काय नव्हतं. पण म्हटले ते प्रेमात काय आणलं असते दे, मी पदार्थ बघत नाही, प्रेम बघतोय. असं म्हणते ते पोहे खाल्ले. तो दिवस जय जय वीर समर्थ, तो दिवस आजचा आहे अक्षय तृतीयाचा. ठीक आहे. राम थोडक्यात संपवत होता, लक्षात घ्या हा श्लोक. असंच जनक म्हणतात की या जीवानं मृत्यू लोकात येऊन गुरु संत संगात राहून जर संकल्प शून्य होता आलं नसेल, मग त्याला कुबेराचे खजाने मिळाले काय आणि बृहस्पतीचं ज्ञान जरी मिळालं तरी तो पुरुष शांत आणि प्रसन्न राहू शकत नाही. म्हणून जेवढं जिथं आहे तेवढ्यात प्रसन्न राहावं आणि ज्याच्या संग राहावं त्याची निवड करताना सुद्धा प्रसन्नतेनं करावे. किंवा ही एवढ्यात प्रसन्न आहे का, तो तेवढ्यात प्रसन्न आहे का, तो तेवढ्यात प्रसन्न आहे का. ऐक नाही, आजकाल मुली निवड काय करतात, पॅकेज किती आहे, फ्लॅट कुठं आहे आणि घरात किती जण आहेत, वेगळं झालं की नाही सूत्र. असं म्हणून या लोकात आमचं सांगणं काम आहे, पुढचं ऐकून कसं चालायचं ते त्याचं काम आहे. पण सत्य मोदो, आम्ही तुमच्या कानावर घालताना सत्य घालणार आणि जगण्यात आम्हाला किती आमचं सातत्य किती आहे आमचा प्रयत्न असा असणार. 100% आम्ही तसं नाही जगलो तर जगण्याची वाट सत्यच असणार, असं सगळ्या संतांचं एकमत आहे. म्हणून असे कितीही जरी संपत्ती वैभवाचं तुम्हाला मिळालं तरी तुम्ही इथे मृत्यू लोकातल्या संपत्तीनं कुणी सुखी झालेलं नाही. परमात्मा शांतीनं सुखी झालाय, संतांच्या कृपेनं सुखी झालाय आणि भगवत आज्ञेनंच सुखी झालेलं आहे, बाकी कशानं नाही. म्हणून तरी बी ज्याला जे पाहिजे त्यानं आजच्या दिवशी जर साधन तपस्या केली तर निश्चित त्याला तेच फळ मिळतं. हे ऐकल्यानंतर कुबेरानं खूप तपस्या केली आणि कुबेराला स्वर्गाचा खजाना मिळाला. तो दिवस आजचाच आहे. सोन्या काय करायचं मग, जायचं तपस्याला. असं असा ह्या जगतामध्ये राहून संकल्प शून्य जर तुम्हाला व्हायचं असेल, सत्यस्वरूप संसार आहे असं जर तुम्हाला कधी सत्य वाटत असेल, असत्यात राहून म्हणजे परमार्थाच्या दृष्टीनं आत्म्याशिवाय कुठलीच गोष्ट सत्य स्वरूप नाही, हे तुम्ही दृढ गाठ खून गाठ बांधून ठेवली तर तुमच्यासारखा मृत्यू लोकात बाकी परम भाग्यवान कोणच नाही.
आणि हे ज्याला प्रिय झालं, लक्षात येते ना, हे ज्याला प्रिय झालं त्यालाच भगवंतानं दर्शन दिलं. म्हणून आजच्या दिवशी असं म्हणतात, वृंदावनामध्ये बाके बिराणं आपल्या भक्तांना, अनन्य भक्तांना जे दर्शन दिलं तो दिवस आजचा दिवस आहे, अक्षय तृतीया. का? माझ्या भक्तानं त्याची निवड मी पाहिली, त्यानं निवडतोय काय आणि कुणाच्या संगतीत निवडतोय. म्हणून वृंदावनमध्ये जे दर्शन देतो की नाही ते आजचा दिवस आपल्या भक्तांना. एवढंच काय, आपण गाडी आणताना आज एकानं मला विचारलं, म्हटलं आज आणू का, नाही का, ह्याचंही म्हणतो आज आणू का, पण पैसे नाहीत. मुहूर्त आहे की, पण पैसे पाहिजेत. तसं अनेक तिथी, अनेक वार, अनेक ते काय म्हणतात नक्षत्र पाहिली, देवाचा एक रथ बनवायचा होता आणि त्यासाठी ती सगळ्या ब्राह्मणांनी बसून पोथ्या पुराणात चाळली, पण ते काय तिथी काय नीट निघेना. शेवटी जगन्नाथ ते एका ब्राह्मणाच्या स्वप्नात गेले आणि म्हटले, त्या ब्राह्मणानं म्हणावं कशाला पोथ्या पुराण चाळताय, उद्या सुरुवात करा. तो दिवस आजचा अक्षय तृतीयेचा जगन्नाथाचा आपण गाडी घेच मुहूर्त बघतोय आणि येता येताच गाडी कुठेतरी ठोकतोय. असं पुन्हा सांगतात भगवंत, जनका माझं म्हणण्याचं काय आशय आहे, तू जितका संकल्प शून्य तितकी मला तुझी काळजी. नाही का, म्हणजे एखादी बायको जर म्हणत असेल काय मागतच नसेल, तर दिवाळीला बी तू काय मागत नाही, शिमग्याला बी काय मागत नाही, आहे का, तर तो स्वतः म्हणतो काहीतरी घे ना, काहीतरी घे, सोन्या घे ना, म्हणजे काहीतरी घे ना. मग शास्त्र म्हणतात, देता देता देणाराचे हात बी घ्यावेत. ऐकताय का तुम्ही? नको दार आहे. जो जितका संकल्प शून्य, मला त्याची काळजी घ्यावीशी वाटते, मला त्याची काळजी करावी वाटते. म्हणून भगवंताला असं वाटलं की प्रेमानं आलाय तो, काय मागायला नाही आलेला माझा मित्र सुदामा, पण तरी बी माझ्यासाठी काहीतरी आणलं असेल प्रेमात. का? तर त्यावेळेस प्रेम नव्हतं, भुकेच्या इच्छेनं पोट भरण्यासाठी मिळालेले चणे खाल्ले, आणि आता प्रेमाच्या इच्छेनं मी तांदूळ खाऊन दाखवतो. मळक्या कपड्यातले सडके तांदूळ, पण भगवंतानं पोहे म्हणून खाल्ले. म्हणून भगवंताला जितकं दूध, पोहे, दूध, पोहा, मालपोहा हे जसं प्रिय आहे त्याच्यापेक्षा अधिक पोहे प्रिय आहे. असो, भगवंत काय म्हणतात, अशा आत्मस्थितीमध्ये जाऊन महापुरुष बसले, त्यांचं ते दैवत त्यांनी प्रकट केलं आणि त्या दैवतानं ह्यांना जीवनमुक्त दशा आणली की तू कधी बी येऊ शकतोस आणि तुझ्या इच्छेनं कधी बी जाऊ शकतोस, असं एक सूत्र दिलं त्याच्यात. ठीक आहे. म्हणून बद्रीनाथाचं कपाट खोलायचा आजचाच दिवस असतो. बद्रीनाथ आहेत का नाही, बद्री विशाल, त्यांचं कपाट उघडतं म्हणजे दरवाजा उघडण्याची, आज छडी जाते खालून, ठीक आहे ना, ते उघडण्याचा बी दिवस आजचाच आहे. बद्री हे बी आहे, बद्री ते बी आहे. बद्री म्हणजे टाळूची जागा. आजच्या दिवशी तपस्येत गेला तर टाळूचं तोंड उघडतं. टाळूचं तोंड म्हणजे काय, आपण ही टाळू म्हणतो की नाही, टाळू म्हणजे की भगवंताशी भेटण्याचं हे योगद्वार आहे. इथून बाकी 9 द्वार आहेत, पण हे 10वं द्वार म्हटलंय, या द्वारातून आपण, तर हे कपाट उघडण्याचं म्हणजे तपस्येचा आरंभ करण्याचं आणि भगवत दर्शन करण्याचा आजचा दिवस म्हणजे बद्री विशालाचं ते दर्शन. भगवंत म्हणतात, हे बघ, म्हणून अशा विचार लहरी जरी तुझ्या आतमध्ये आल्या, विचार लहरी, तरी त्याला थांबवण्यासाठी तू माझं स्मरण कर. आणि स्मरण करण्याचा उपाय सोपरचा म्हणजे नाम. सोपा उपाय नाम. तर आजच्या दिवशी केलेलं पुण्यकर्माचं फळ पुण्यच मिळतं, ध्यानाचं आनंद गुण अक्षय फळ प्राप्त होतं. आणि ते जर प्रेमात केलं असेल तर स्वयंसिद्ध परमात्मा सुद्धा आपल्या अवतीभोवती गंधरूपानं कटल्यानं रूपानं तुम्हाला भ्रमण करताना या पुण्यमुहूर्तावर अनुभव देऊन जातो. फक्त हा अनुभव एकतर जिरवायचा असतो किंवा अगदी राहतच नसेल तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ, शांत आणि
पोचलेल्या पुरुषापाशीच बोलायचा असतो, हलक्या पुरुषांपाशी नाही. एवढंच नाही, आनंद गुणाची आपली प्रसन्नता व्यक्त करून भक्ताच्या रक्षणाचं वचन जो देतो तो दिवस आजचा दिवस, स्वरगंगेच्या काठावरती, नाही का. तसं कुठलंही पुण्य आपल्या इष्टदेवतेला जे वचन द्यायचा दिवस आहे तो भगवंताचा आजच्या दिवशी. म्हणून जो चतुर्भुज परमात्मा आहे तो 1000 हातानं आज आपल्या भक्ताला आलिंगन देतो, पण भक्तांना आपली भक्ती प्रकट करायची असते, म्हणजे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, जीवत्व. असं हा घटिका योग आहे. आजच्या दिवशी संध्याकाळी गेला तर खूप जप, दान करायचं, काय करायचं तर केलेला जप आपण भगवंताच्या गुरूंच्या चरणी अर्पण करा, एवढंच. आणि दुसरं, ज्यांना कुणाला वाटतं आपल्यावर फार मोठी संकट आहेत, हे होत नाही ते होत नाही, असं काय संकट आहेत, काय संकेत दिला की तुला संकेत पशी संकेत आलाय. तर आजच्या दिवशी काळ्या कुत्र्याला जर तुम्ही जिलेबी घातली, हुडका आता काळ्या कुत्र्याला जर जिलेबी घातली किंवा काळ्या कुत्र्याला गुळ आणि चपाती जर चारली, तर अनेक प्रकारचे, का तर आज त्यांना भैरव कृपा आहे, ठीक आहे ना, भैरवी कृपा आहे. तर जशी सांभवी विद्या काम करते तसं भैरवी सुद्धा कृपा आज विशेष दिवशी कार्य करते. तुम्ही कुठल्या भावनेने करताय तो नाही, पण बस तुम्हाला यातून मुक्त व्हायचं असेल, काय कर्जमुक्ती, अमुकमुक्ती, तमुकमुक्ती, काय शत्रुमुक्ती, काय कुठल्याही प्रकारचे हे करायचं असेल, संकट वाटते तुम्हाला, तर त्या संकटाचं निवारण करण्यासाठी आज काळ्या कुत्र्याला जिलेबी घातली आणि त्यानं नाही खाल्ली आणि हुंगली तरी ते मान्य आहे. काळ्या कुत्र्यानं चपाती गुळ खाल्ला, ठीक आहे, हुंगला तरी ते मान्य आहे. एवढंच काय, त्यानं नुसतं त्या पदार्थाकडे पाहिलं आणि पुन्हा तुमच्याकडे पाहिलं तरी समजायचं तो पोचला. अशा प्रकारे आजच्या अक्षय तृतीचं महत्त्व पुन्हा पुन्हा जाणून घ्या आणि पुन्हा पुन्हा आतमध्ये बसा. आणि अगदीच काही नको असेल तर आपल्या इष्टदेवतेचा आणि आपला असाच अक्षय संबंध राहो ही शेवटची मागणी करून इति सद्गुरू अर्पणमस्तु.